एप्रिल पासून सुरू होते. 1 एप्रिल पासून. हा. म्हणजे एप्रिल मध्ये मार्च मध्ये तुमची परीक्षा झाली का मग हो. 9वीची? आणि यस. निकाल पण तेव्हाच लागला. हा, मग एप्रिल आणि मे मध्ये पण जादा तास सुरू होते तुमचे. यस. ओके. हा, अजून कोणाचं का इतिहासाचे किती झाले अक्षदा? इतिहासाचं सुरूच केलं नाही अजून. फक्त राज्यशास्त्र झालंय. हो. ओके. हा, बाकीचे कोण सांगतंय? हा, वीरेंद्र सिंग. बाकीच्यांनी पण सांगा. सर, हा, आमची शाळा सुरू झाली नाही, 15 तारखेला चालू होणार आहे. बर. हो हो, ज्यांच्या पण काय आहे की बऱ्याच जणांचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जादा तास होते 10वीची. काही शाळांमध्ये आहे की त्यांचे वर्ग जे आहेत ते सुरू होते आणि बराच अभ्यासक्रम जे आहे ते त्यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणून विचारायचं कारण होतं की काय काय तुमचं जे आहे ते झालेलं आहे. सचिन, सचिन, तुझ्या शाळेमध्ये काय काय झालंय? हॅलो. बाकीचे पण जरा बोलत चला. मी सांगितल्यानंतर आता व्यवस्थित बसायचे, वही पेन काढून बसायचं आहे. आता बाकीचे मागच्या तासाला जे 1 तारखेला किंवा जे 5 तारखेला बरेच जण तुमच्यापैकी असतील. काय मागच्या पाठामध्ये कोणकोणते आपण काय काय बघितलेलं आहे सांगा बरं जरा. सर कोणत्या? पहिल्या पाठामध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे? सर मी सांगू का? हो, विजय तूच आहे. अजून कोण होतं मागच्या तासाला? श्रद्धा, शंकर हे जण आज नवीनच आहेत. सना तांबोळे, सना पण गेल्या वर्षी होते बरेच. हा, बाकीचे अक्षदा आहे. हा, हॅलो. काय येस काय सर. आपण काय काय सुरू केलेले आपण? सर सांगू का म्हणजे मी? थोडक्या इन शॉर्ट मध्ये सांग, जास्त डिटेल हा. एवढं नको. हा, सर आपण महत्वाचे विचारवंत जसे की रेने देकार्त, व्हॉल्टेअर, जॉर्ज विल्यम हेगेल, लिओपोल्ड हॉर्न रांके, कार्ल मार्क्स आणि मायकेल मुको यांच्याबद्दल अभ्यास केला होता आणि स्त्रीवाद चळवळीविषयी अभ्यास केला होता. हा, स्त्रीवादी चळवळीचे कोण होते? एखादं नाव जरा आठवतंय? बाकीच्यांनी जे तुमचे नाव इथे मला दिसतात ते ओरिजिनल तुमचे नाव आहे का? बरेच जण आई बाबांचे जर असतील, भावांचे असतील तर सर मेसेज मी सांगू का करून विजय? आपल्या चॅट बॉक्स मध्ये जे आहे ते मेसेज करा की सर माझं नाव हे आहे. तुम्ही फक्त नाव टाकलं तरी चालेल, मला आडनावाची गरज नाही. ओके. चला. सांगू का कोण होतं? हो, तर त्या स्त्रीवाद इतिहास लेखनमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही सीमा द बोव्हे या फ्रेंच विदूषिकेची होती. अगदी बरोबर आहे. तर मागच्या तासाला आपण हे सगळे इतिहासकार, विचारवंत नाही, इतिहासकार म्हटलं जातं. जे इतिहासाचा अभ्यास करणारे आहेत, थोडे विचारवंत ते आहेत, पण त्यापैकी त्यांना इतिहासामध्ये जसं विज्ञानामध्ये सायंटिस्ट म्हणतो, शास्त्रज्ञ, तर इतिहासामध्ये इतिहासकार, आणि या इतिहासकारांची आपण माहिती पाहिलेली होती. आता पुढे आपण आज जे अभ्यासणार आहोत तर भारतीय इतिहास किंवा इतिहास लेखनाची भारतीय परंपरा काय. तर इतिहासाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये बघितली, पण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबाबत काय परंपरा आहे? परंपरा म्हणजे काय बरं? कोण मी सांगते सांगू सर? तुमच्यापैकी? पहा, परंपरा म्हणजे काय? म्हणजे आपल्या पिढी दर पिढी चालत येणारी परंपरा. म्हणजे आपण जे अगोदर जे आपल्या घरात केलं जातं ते पण आपणच चालू ठेवणं पुढे. उदाहरणार्थ बरं, म्यूट लगेच करत नको जाऊ, कारण आवाज जो आहे तो ब्रेक होतो आणि अर्धच ऐकू. हा, परत एकदा सांग काय आहे परंपरा आणि त्याचं उदाहरण. परंपरा म्हणजे जे आपले पूर्वज होते ते करत होते ते गोष्टी आपण पण करणे, जसे संस्कृती, आपली भारतीय संस्कृती असते तसं. म्हणजे आपले जे आजी आजोबा पणजोबा आहेत त्यांचे ज्या
काही गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या घरामधल्या बऱ्याच देवी देवतांच्या असतील, सण उत्सव समारंभ असतील, जे रीतिरिवाज म्हणतो आपण त्याला, तर ते रीतिरिवाज वडिलोपार्जित ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्यात आपण पुढे काय करत राहणे, वारसा म्हणतो त्याला, परंपरा वारसा हक्क जो आहे, आणि हा वारसा जो आहे तो आपण पुढे चालू ठेवत असतो. पण त्यामध्ये आता काय झालंय की नवनवीन आधुनिक काळातलं जे आहे तो बदल होत चाललेला आहे, आणि अशा फार थोड्या गोष्टी आहेत की आपण गावामध्ये असेल किंवा घराघरांमध्ये असेल की थोड्या प्रमाणात जे आहे ते आपले आजी आजोबा पणजोबा यांचे ज्या परंपरा, यांच्या ज्या सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी होत्या, घडामोडी होत्या, तर त्या आजकाल जे आहे ते ठराविक लोकच पाळताना आपल्याला पाहायला मिळतात, तेच पुढे फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग ही भारतीय परंपरा काय आहे, प्राचीन भारतीय काळातील इतिहास लेखन कशा पद्धतीचं आहे, तर पूर्वजांचे पराक्रम असेल, दैव परंपरा असतील, सामाजिक स्थित्यंतर असतील, इत्यादींच्या स्मृती म्हणजे आठवणी जे आहेत, आपण प्राचीन कोरीव लेखापासून आधुनिक चिकित्सेपर्यंत, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या काय आहे, तर एक प्रकारच्या ज्या स्मृती आहे, आठवणी म्हणतो, स्मृतीला आठवणी, त्या एक मौखिक परंपरेने जपल्या जातात. मग सुरुवातीला काही लिखाण नव्हतं, तर काय असायचं, अमावस्या पौर्णिमा किंवा काही महत्वाच्या घटना लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही पाहता की बऱ्याच जणांचे आता आपण 1 जून जो सगळ्यात जास्त मोठा वाढदिवस ज्या बऱ्याच लोकांचा जो आहे तो 1 तारखेला असतो. का? कारण सुरुवातीच्या काळात जे आहे ते आठवण किंवा लिहून ठेवण्याची परंपरा, लिखित कला जी आहे, लेखन कला ही एवढी अवगत नव्हती. तर मग काय असायचं, एखादा सण असेल, उत्सव असेल, किंवा बऱ्याच वेळा काय असायचं, अमावस्या पौर्णिमा असेल, राईट, किंवा काही घटना झाल्या असेल, तर त्या घटनेच्या आधारावर त्या जो जन्मदिवस आहे तो लक्षात ठेवायची. मग कोणाची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, कुठला सण आलेला असेल, तर ते जे आहे तर त्यावेळेस जे आहे तर तारखा या लक्षात नव्हत्या. आणि मग हळूहळू नंतर लेखन कला अवगत झाल्यानंतर सर्वांच्या, आता काहींच्या जन्मतारखाच त्यांना आठवत नाही, तर मग जो शासकीय आपण म्हणतो साधारणतः, तर शासकीय 1/6 बऱ्याच ज्या घटना आहेत, बऱ्याच ज्या नोंदी आहेत, तर आपण पाहतो की 1 जून ह्या जवळपास बऱ्याच लोकांचे जे आहेत, आपले आजोबा वगैरे असेल तर त्यांच्या तारखा, जन्मदिवस हा 1 जून जो आहे तो मानला जातो साधारणतः, बरोबर. मग तो ऍक्च्युली बऱ्याच जणांचा, काहींचा खरा आहे, काहींचा हा जो आहे तो रेकॉर्डली म्हणतो आपण, शासकीय एक प्रकारचा आधार कार्डवर असेल किंवा ओळखपत्रावर असेल, तर अशा पद्धतीचा हा असतो. आणि मग ह्या ज्या नोंदी आहेत एक प्रकारच्या काय केलेल्या आहेत, तर त्या मौखिक परंपरेने जे आहेत ते जपलेले आहेत. आणि मग आपल्याला ह्या विविध यामध्ये मग शिल्प आले, ताम्रपट आले, संस्कृती, हडप्पा संस्कृती, मौर्य असेल, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जे आहे ते या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग काय आहे, तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाची नोंद नाही, तर तो कोण, कसा आणि लिहितो आणि याचा शोध हा घेतला जातो साधारणतः. मग भूतकाळाचे संकलन, राईट, कशामध्ये केलेले आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, गॅजेट आहेत, ते यामध्ये आहेत. तर साधनांची चिकित्सा, चिकित्सा म्हणजे काय, त्याचे आपण तोलले, जसं की आपण पहा, किराणा मालाच्या दुकानात गेलो तर साधारणतः वजन काटा असतो, आणि ते वजन काट्यावरती काय केलं जातं, मोजमाप केलं जातं. का अंदाजे तुम्ही गेलाय, विजय गेलाय दुकानात आणि किराणामध्ये मला 5 किलो साखर द्या, तर त्याने काय आपल्या हाताने बुचकुले जे आहे ते टाकले आणि अर्धी पिशवी भरली आणि दिले, असं झालं का? नाही. तर ते वजन काट्यावर काय केलं जातं, प्रॉपर वजन काट्यावर जे आहे ते त्याचं वजन केलं जातं, आणि मग ते तुम्हाला दिलं जातं. थोडं कमी पण दिलं जात नाही आणि थोडं जास्त पण दिलं जात नाही. मग त्याची चिकित्सा, मग अशाच जे आहेत त्या चिकित्सा म्हणजे काय, आपण ऐतिहासिक घटनांचा दस्तऐवज काय काय आहे त्या खऱ्या आहे का, त्याचा शोध घेणे हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे काय आहे, लेखकाचा दृष्टिकोन, तो इतिहासकार जो आहे किंवा तो संशोधक जो आहे त्याचा दृष्टिकोन, त्याची वैचारिक पातळी कशा प्रकारची आहे, काय, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो होतो. आणि हा सगळा दृष्टिकोन, इतिहास, भूतकाळाच्या नोंदी ज्या आहेत, मग केव्हा, कशा आणि त्याचा शोध घेणे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या जातात.
प्राचीन काळाच्या स्मृती आणि लिपी. प्राचीन काळातल्या ज्या आठवणी आहेत, सुरुवातीच्या काळातल्या आठवणी, मग कोणकोणत्या आठवणी होऊन गेलेल्या आहेत? मौखिक परंपरा आपण पाहतो बऱ्याच वेळा, पराक्रम, दैवत परंपरा असतील, सामाजिक असतील, स्थित्यंतर आहे, केवळ स्मृती आहे, मौखिक परंपरा जपल्या जातात. तुम्ही जर खेडेगावात वगैरे गेला, यात्रा वगैरे उत्सव असतो, बरोबर. त्यानंतर जुन्या मंदिरांचं जे आहे ते यात्रा उत्सव वगैरे भरत असतो, आणि त्या यात्रा उत्सव भरत असताना सुरुवातीच्या अशा काही परंपरा आहेत. मग बैलगाडा असेल, त्यानंतर पालखीचं मिरवणूक असेल, विविध प्रकारची गाणी असतील, तर याचा समावेश जो आहे तो सुरुवातीपासून लेझिम असेल, ढोल ताशा वादन असेल, नृत्य परंपरा असेल, तर या गोष्टी ज्या आहेत त्या आजही गावागावांमध्ये आपल्याला पाहतात की त्या चालत आलेल्या आहेत. म्हणजे काय, सुरुवातीपासून जो आहे तो एक प्रकारचा तो रीतिरिवाज जो आहे, तो वारसा जो आहे तो, हे लोक जे आहेत ते पिढी जात, जनरेशन म्हणतो आपण, तर ते पुढं फॉलो करत आहेत. आता यामध्ये मग विविध प्रकार, काही काही काय तोंडी, त्याच्यातली काही लयकी आपण म्हणतो, जसे की आता सुरुवातीच्या काळात तुमचा जन्म झाला, पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, काही घटना झाल्यात, तुमच्या शाळेतले पहिली दुसरीचे फोटोग्राफ्स असतील, तर तो संग्रह आहे. पण सुरुवातीच्या काळात अशा प्रकारचं ना रेकॉर्डिंग होतं का ना व्हिडिओ शूटिंग होती, तर काय असायचं, मौखिक एक तोंडी स्वरूपाचं जे आहे ते असायचं. आणि त्या तोंडी ज्या परंपरा आहेत त्या जपल्या जायच्या. जसे की आपण पाहतो बरेच जे काव्य आहेत, अभंग आहेत, ओव्या आहेत, ह्या सुरुवातीच्या काळात असायच्या का, गुरुकुल पद्धतीमध्ये काही लिखाण असायचं का नाही, तर त्या काय केल्या जायच्या, पाठांतर केल्या जायच्या. आणि त्या पाठांतर करून साधारणतः जे आहेत तर त्या एकाकडून दुसऱ्याकडे, म्हणजे गुरुकडून शिष्याकडे, परत शिष्याकडून परत त्याचा शिष्य तयार होतो. असं जे आहे ती एक प्रकारची जी परंपरा आहे, त्या ज्या गोष्टी आहेत, घटना ज्या आहेत, तो आपण वारसा जो आहे तो देत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. माझा आवाज येतोय? येस सर. शंकर, श्रद्धा, हा, मध्ये मध्ये सांगत चला, नाही तर बरेच जण जे आहे ते जाते. आता हडप्पा लिपी कशा पद्धतीची आहे, आणि तुम्ही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते लिहित चला. मी जसं सांगतो आहे, पण तुमचं पण ज्या घटना आहेत किंवा घटनाक्रम आहेत तो साधारणतः लिहून ठेवत चला. हडप्पा लिपी इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकातील लेखक कला लिपी वाचण्यात अजूनही यश नाही. आपण मोडी लिपी पाहतो. आता बऱ्याच वेळा तुम्ही साधारणतः पाहिलं असेल की कुणबीचे वगैरे दाखले, किंवा आता जे आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आपले आजी आजोबा, खापर पंजोबा जे म्हणतो, की ते शेती करत असायचे, आणि मग शेती करत असायच्या त्याच्या नोंदी वगैरे आहेत, आता सरकारी कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये आहेत. 1967 साधारणतः 75-76च्या काळामध्ये जुन्या नोंदी पाहिल्या तर त्या मोडी लिपीच्या आहेत. आणि मोडी लिपीचं आपल्याला काही वाचता येत नाही, इथे साधारणतः दिले आहे थोडेसे संस्कृत प्रमाणे किंवा थोडस वेगळ्या टाईप मध्ये ही लिपी असायची. तसंच ही हडप्पा, ती ही जी आहे तर लिपी वाचण्यात अजूनही यश. बऱ्याच अशा गोष्टी आहेत सुरुवातीच्या काळातल्या. आजही तुम्ही जर मंदिरं बघितली, तुमच्या जवळ एखाद्या गावामध्ये असेल किंवा तुमच्या तालुक्याला जर असेल, सुरुवातीचे जे जुने मंदिर आहेत हेमाडपंथी, तर त्यावर शिलालेख बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतो. मग काही मोडी लिपीचा आहे, हेमाडपंथी विविध प्रकारच्या लिपी आहेत, आणि तो कोरीव लिहिलेला आहे. आणि पण तो कोणत्या दशकातला आहे, कोणत्या शतकातला आहे, कोणत्या काळातील आहे, कुणी लिहिलेला आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यामध्ये काय केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. पण ते वाचन येत नाही, किंवा ती जी लिपी आहे, ती लँग्वेज जी आहे ती आज कुणालाही म्हणजे दुर्मिळ आहे. मोडी लिपी म्हणतो आपण, किंवा विविध प्रकारच्या ज्या लिपी आहेत त्या आजही वाचता येत नाही. त्यांचा अभ्यास करणारे जे आहेत ते कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आपल्याला जो आहे तो त्याचा अभ्यास करण्यासाठी जो आहे तो कुठेतरी एक प्रकारे जो आहे तो काय होत आहे, आपल्याला यश मिळत नाही. आता कोरीव लेख, सम्राट अशोक इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील प्रस्तर आणि दगडी स्तंभालेखावर भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य आहेत. तुम्ही जर इंडिया गेटला, मुंबईला, दिल्लीला गेला, इंडिया गेटमध्ये ते जे कारगिल युद्धामध्ये जे इंडिया गेट आहे, इंडिया गेट कशासाठी बांधण्यात आलेलं आहे, कोण सांगेल आपल्यापैकी? दिल्लीला गेला असेल किंवा इंडिया गेट विषयीची माहिती, राष्ट्रीय स्मारक आहे, कोण सांगेल याच्या विषयीची माहिती?
यशस्वी, वीरेंद्र सिंग, विनोद, विजय, काय सांगताय? कोण सांगताय? सर कधी ऐकलं नाही इंडिया दिल्लीचा गेट बद्दल. ज्योती, कोण सांगेल तुमच्यापैकी? आहे का कोणाला माहित इंडिया गेट? सर भारतातलं सगळ्यात पहिला रस्ता होता तो भारतात येण्याचा. बंदरांवरून. नाही. आणि ते गेट म्हणजे त्याच याच्यासाठी नाही. तुम्ही आता 2-3 वर्षापूर्वी पाहिलं असेल 26 जानेवारी वगैरे आपण पाहतो की त्यामध्ये जी आहे ती दीपज्योत लावली जाते जवानांसाठीची जी आहे. आणि जे गेट आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे तो मुंबईतला आहे, पश्चिम द्वार म्हटलं जातं. पण दिल्लीचं जे आहे तर ते काय आहे, कशाशी संदर्भात आहे? मला तुम्हाला थोडस ही जी कोरीव लेखा संदर्भात आहे ते त्याचं उदाहरण साधारणतः तुम्हाला दिलेलं आहे. काय मग माहित आहे? काय सांगता येईल इंडिया गेट दिल्लीचं? तर हे जे इंडिया गेट आहे जवानांच्या प्रती, आपण कारगिल युद्ध वगैरे जे झालेलं आहे त्यांचे जेवढे जवान झालेले आहेत तर त्यांचं एक शहीद जवानांप्रती जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे, बरोबर. आणि या त्यावर जेवढे जेवढे जवान शहीद झालेले आहेत म्हणजे जे आर्मीतले जे बरेच ऑफिसर आहेत, सोल्जर आहेत, जवान आहेत, तर यांची नावं जी आहेत त्या इंडिया गेटवर तुम्हाला पाहायला मिळतील, कोरलेले असतील त्यावर. तर काय आहे, तर हे जे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले एक युद्ध स्मारक आहे. ते काय आहे, ते असं जाण्याचा रस्ता वगैरे नाही, तर ते जे आहेत पहिल्या महायुद्धात जे भारतीय सैनिक शहीद झाले त्यांच्या प्रती जे स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधलेलं आहे. आणि त्यावर तुम्ही जर गेलात, कधी तुम्ही दिल्लीला वगैरे गेला किंवा इंटरनेटवर सर्च केलं तर जे आहे तर त्यावर ते जे शहीद जवान जे जे होऊन गेलेले आहेत त्यांची नावं त्यावर कोरलेली आहेत. आणि मग आपल्याला कळतं की अरे या स्मारकावर किंवा पहिल्या महायुद्धामध्ये कोणकोणते शहीद जवान झालेले आहेत तर त्यांची नावं तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. त्याचं वर्ष, साल, केव्हा झालं, कोठे झालं, तर ही सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळते. बऱ्याच वेळा तुम्ही वेरूळ अजिंठाला गेला तर तिथं शिलालेख मिळेल किंवा विविध प्रकारची जी मंदिरं आहेत त्या वरून सुद्धा तुम्हाला जी आहे ती माहिती, कोरीव माहिती जी आहे ती मिळत असते. हा सम्राट अशोकातला जो 3व्या शतकातला जो स्तंभालेख आहे, सत्यमेव जयते, राईट, हा सर्वात प्राचीन लिखित साहित्य हे जे आहे ते मानलं गेलेलं आहे. पुढे ऐतिहासिक दस्तऐवज सहोगडा ताम्रपट. हा ताम्रपट कशा पद्धतीचा पहा, तुम्हाला पुस्तकामध्ये पण पाहायला मिळेल आणि इथे पण आहेत. तर काय, वृक्ष आणि पर्वत, प्राचीन आणि आहत नाण्यांशी साधर्म्य सांगणारी चिन्हे त्यामध्ये आहेत. त्यानंतर दुमजली इमारत आहे, त्यात धान्याची कोठारे आहेत. पुढे संदेश, यामधून काय दिला जातो, दुष्काळजन्य परिस्थितीचा धान्याचा जपून वापर करावा यासाठी मौर्यकालीन आदेश देण्यात आलेला आहे. तर काय झालेलं आहे, हा अक्षदा, सर आवाज ब्रेक होतोय. हा तुम्हाला जर हे होत असेल तर बंद करून चालू करा, कारण इथे नेटवर्क जे आहे ते जवळपास चांगलं कनेक्टिव्हिटी आहे. तर तुमच्याकडे नेटवर्क कमी जास्त झालं की माझा आवाज शक्यतो तुम्हाला ब्रेक होत असावा, कारण इकडे फुल जे नेटवर्क आहे तुम्ही नेटवर्क मध्येच आहे, तर जास्तीही नाही, किंवा पावसाची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे तर त्यामुळे होऊ शकतो. बर हा जो शिलालेख आहे किंवा हा जो ताम्रपट आहे, सोहगडा गौडा, हे साधारणतः तुम्हाला विचारला जाईल की काय आहे, याचं नाव काय आहे आणि यातून कोणता संदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे. मग कशाच्या प्रती साधारणतः तुम्हाला पाहायला मिळतो. तर या दुष्काळजन्य त्या काळाची जी परिस्थिती आहे, मग कशा प्रकारे धान्याची कोठार, त्यानंतर वृक्ष आणि पर्वत आहे, आणि धान्य जे आहे ते जपून वापर करावा असं मौर्यकालीन आदेश त्या काळात जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जर तुम्ही आपली हे पाहिलं, काय नाणी बघितली,
साधारणतः 1 रुपयाची 2 रुपयाची नाणी बघितली साधारण तुम्हाला गेल्या वर्षी इतिहास लेखनामध्ये नाणी वगैरे होती. तर रुपयाचं जे आहे तर त्यामध्ये धान्याची होती, गव्हाचं जे आहे ते आहेत. तर त्यामधून काय करायची की ते धान्य समृद्ध म्हणजे आपला देश जो आहे तो कृषी प्रधान, त्यामध्ये पूर्ण जे आहे तो कोरलेला आहे. नोटांवर विविध प्रकारची जी चिन्ह आहेत किंवा ऐतिहासिक इमारती आहेत, तर त्यातून काहीतरी संदेश जो आहे तो दिला जातो. तसा हा ताम्रपट आहे. आता मध्ययुगीन वाटचाल कथेपासून शास्त्राकडे. आता पारंपरिक आख्यायिका काय आहेत? महाकाव्य, रामायण, महाभारत, पुराण आणि राजदरबारातील स्तुती. तर रामायण महाभारतामध्ये जे आहेत आजही आपण पाहतो की हे ग्रंथ आहेत, महाकाव्य आहेत. कोणतं? रामायण महाभारत हे महाकाव्य आहे. रामायण कोणी लिहिलेलं आहे आणि कशाशी संदर्भात आहे? रामायण. आणि आपण बरेच आपले आजी आजोबा वगैरे वाचत असतात, कीर्तनांमध्ये तुम्ही ऐकत असतात, ऐकतात की नाही? ऐकते सर. ऐकलेत? हो सर. काय आहे? महाभारत आहे. ही जी आहे ती महाकाव्य आणि मोठे ग्रंथ स्वरूपात आहे. आजही आपण पाहतो भागवत कथा, रामायण कथा, राईट. तर या गोष्टी ज्या आहेत, रामायण म्हणजे राम, लक्ष्मण, सीता आणि आपण बजरंगबली म्हणतो की यांचं आख्यान यामध्ये पाहायला मिळतं. सीतेचे स्वयंवर असेल, त्यानंतर जो आहे तर रावणाचा वध असेल. आणि महाभारतामध्ये तुम्ही गेलात तर मग काय आहे? कौरव पांडव यांच्यातील झालेले युद्ध आणि या सगळ्या गोष्टी ज्यांच्या राजदरबारात घडलेल्या गोष्टी आहेत, कौटुंबिक, या सगळ्यांची जी स्तुती आहे, या सगळ्याचा जो कला आहे तर तुम्हाला या महाकाव्यांमध्ये पाहायला मिळतो. शास्त्रशुद्ध इतिहास लेखन, कलहन आणि राजतरंगिणी, 12वे शतक, काश्मीरचा इतिहास, कोरीव लेख, नाणी, वास्तूंचे अवशेष आणि स्थानिक परंपरांचा चिकित्सक अभ्यास. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जे आहेत तर इथे या द्वारे जी आहे ती माहिती तुम्हाला मिळते. ही कशाद्वारे आहे? तर विविध प्रकारची नाणी, कोरीव लेख आहे, ताम्रपट आहे, ऐतिहासिक खुणा आहेत की त्यावरून जो आहे तर त्या काळातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची नोंद आपल्याला पाहायला मिळते. मुस्लिम राजवटीतील इतिहास लेखन, याच्यात थोडक्यात तुम्हाला एक आपण चित्रफित घेऊया आणि मग पुढचा जो माहिती आहे ती मी सांगणार आहे. दिसते स्क्रीनवर? नो सर. नो सर, दिसत नाही. नो सर. बर बर, एकच मिनिट. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आवाज येतोय सर्वांना? आपण पहिल्या पाठात करून घेतली. येस हो सर. सर, येतोय. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते.
सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्य विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना. तर इथे तुम्ही जर बघितलं साधारणतः हे मंदिरावरची स्थापत्यकला आहे, शिल्पकला वगैरे. तर यामधून काय आहे की त्या काळातील राजे महाराजे, युद्धजन्य परिस्थिती, देवी देवतांची, तर यातून जो आहे तो एक प्रकारची, कारण लिखित कला अवगत नव्हती, तर हे सगळं शिल्पकलेवर आपलं साधारणतः राजांचा काळ असेल, त्यांची वंशावळ असेल, राजाचा विस्तार असेल, त्या काळातली शासन व्यवस्था कशा पद्धतीची होती, या सगळ्या घडामोडींचा साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं की ह्या बऱ्याच ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत तर त्यामधून ही शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते. पुढे हवामान, दुष्काळ यासारख्या महत्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न पण विचारला जातो. काश्मीरचा जो कलहणचा जो ग्रंथ आहे तर याच्याविषयी साधारणतः जे आहे तर तुम्हाला प्रश्न हा आला जातो. हे विविध घटना जे आहेत त्या अत्यंत महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपण वाचतो किंवा आम्ही शिकवणार आहे किंवा सांगतो, पण ह्या प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही स्क्रीनवर बघताय तर ते आणि त्या आवाजाने जे आहे तर तुमची जी संकल्पना आहे, तुमचा जो जे काही प्रश्न आहेत ते लवकर क्लिअर होतात की ती वास्तू कशा पद्धतीची आहे, नाणी असेल, कोरीव लेख असतील, प्राचीन वास्तूंचे अवशेष कशा पद्धतीचे आहेत. तर या सगळ्या घडामोडी आपल्याला प्रत्यक्ष पाहण्यात ह्या ज्या आहेत येत आहेत. शेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अनेक आपण कल्हणाने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. तारीख ई फिरोज शाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य
फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. तर थोडक्यात बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे जी आहे ती मिळालेली असेल की कशा पद्धतीने इतिहासकार बर्निंग विविध प्रकारचे जे ग्रंथकार होते, मग रामायण महाभारत असेल, जैन मुनींचा जैन साहित्य असेल, अशा विविध साहित्यातून तुम्हाला साधारणतः या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. एकच मिनिट, परत तेच हे झालं का? हा झालं. स्क्रीन दिसत नाही का? शेअर द स्क्रीन, इंडियन ट्रान्सलेशन. स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो. हा, मुस्लिम राजवटीतील इतिहास लेखन जे आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं की झियाउद्दीन बर्नी यांनी काय केलेले, एक प्रकारची चिकित्सक, आणि त्यामुळे इतिहास लेखनाला जे आहे ते थोडस वाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा चिकित्सक दृष्टिकोन काय होता, तर मुस्लिम राजवटीतील इतिहास लेखन काय होतं, तर झियाउद्दीन बर्नी तारिकी फिरुजशाही राज्यकर्त्यांच्या केवळ स्तुतीवर न थांबता तो म्हणतो की त्याच्या दोषांची आणि चुकीच्या धोरणांची चिकित्सा करणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचं सूक्ष्म निरीक्षण बाबर, तुझुक ई बाबरी युद्धाच्या वर्णनासोबत स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टीच्या बारकाईने नोंद करावं. इतिहास लेखन करतो तर काय करतो, तर त्या काळातलं नुसतं युद्धजन्य परिस्थिती, जसं की आपण पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसरं आहे, किंवा आपण कारगिल युद्ध वगैरे पाहतो, पण त्या नुसता युद्धाचा समावेश त्यामध्ये नसावं की त्या काळातली अर्थव्यवस्था कशा पद्धतीची होती, त्या काळातले रीतिरिवाज कशा पद्धतीचे होते, आणि त्या काळातली जी आहे वनस्पती सृष्टीची बारकाईने नोंद त्यामध्ये असायला हवी, असा जो आहे तो तुझुक ई बाबरी आणि बाबर यांनी केलेले आहे. त्यानंतर दस्तऐवजांची छाननी म्हणजे काय करणे, ती तपासणी करणे. अबुल फजल अकबरनामा आपण पाहतो की अकबरनामा विषयी पण माहिती आहे. अधिकृत नोंदी आणि कागदपत्रांचे संकलन करून पूर्वग्रह विरहित वास्तववादी संशोधन पद्धतींचा जो आहे तो साधारणतः अभ्यास करण्यात यावा. परदेशी प्रवाशांचे वृत्तांत असेल, अल बेरुनी, त्यानंतर इब्न बतुता, निकोली कांती यासारख्या अभ्यासकांचे लेखनही महत्वाची साधनं जी आहेत ती ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ब्रिटिशांचा प्रवेश, पुरातत्व आणि पूर्वग्रह. मग आपण पाहतो की भारतामध्ये कोणकोणते ब्रिटिश अधिकारी येऊन गेलेले आहेत, तर उत्खनन आणि शोध, म्हणजे हडप्पा संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल, मोहेंजोदडो आहे, तर ह्या कशा उदयाला आल्या किंवा काय आलं, तर अलेक्झांडर कॅनिंगहॅम
हा भारतातील पुरातत्व सर्वेक्षण खात्याचा पहिला सरसंचालक होता. सन जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध घेतलेला आहे. त्यानंतर वसाहतवादी पूर्वग्रह काय आहे, तर जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जर तुम्ही लिहित असाल नोट्स तर साधारणतः हा घटनाक्रम खूप महत्वाचा आहे. 1817 तर वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि ग्रँड डफ द हिस्ट्री ऑफ द मराठाज, भारतीय संस्कृतीला कमी लेखनाची प्रवृत्ती. आणि आपण पाहतो की हे जे ब्रिटिशांचे जो भारतामध्ये जो प्रवेश झालेला आहे तर त्यांनी त्या काळातील ज्या विविध संस्कृती आहेत किंवा विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचं उत्खनन केलेलं आहे आणि विविध प्रकारचे मग हडप्पा, मोहेंजोदडो या विविध सिंधू संस्कृती असेल याचा शोध जे आहे ते या विविध ब्रिटिशकारांनी लावलेला आहे. वैचारिक प्रणाली एक तुलनात्मक दृष्टिकोन कशा प्रकारचा असावा, वसाहतवादी. काय हेतू, ब्रिटिश सत्तेचे समर्थन करणे. त्यानंतर प्राच्यवादी काय म्हणतात, पूर्वेकडील संस्कृती, वैदिक वाङ्मय आणि संस्कृत भाषेबद्दल कुतूहल. राष्ट्रवादी वाले काय म्हणतात, हेतू ब्रिटिशांच्या पूर्वग्रह दूषित लेखनाला विरोध करणे. आता इथं म्हणतील राष्ट्रवादी म्हणजे पक्ष आहे का, नाही. तर हे जे आहे ते गट आहेत. वसाहतवादी वाल्यांचा गट प्राच्यवादी वाल्यांचा वेगळा आहे. म्हणजे जे राष्ट्राशी समर्पित आहेत तर राष्ट्रवादी वाले, तर यांचा जे आहे तर त्यांची हेतू कशा पद्धतीची होती यांची तुलना तुम्हाला इथे स्क्रीनवर साधारणतः दिलेली आहे. तर कशा पद्धती त्यांचा वसाहतवाद वाल्यांचा दृष्टिकोन कसा होता, वसाहतवादी तर भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे असा त्यांचा पूर्वग्रह आहे. प्राच्यवादी काय म्हणतात, तर आदर आणि युरोपियन भाषाशी साधर्म्य, आदर आणि युरोपियन भाषांचा साधर्म्य दिलेला आहे. तर राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवादी दृष्टिकोन काय आहे, तर भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि आत्मजीवन जागृत करणे. म्हणजे या तिघांची मतमतांतरे दृष्टिकोन असेल, त्यांचा हेतू असेल आणि त्यातील उदाहरणं दिलेली आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपाची कशा पद्धतीने दिलेली आहे. याचा वैचारिक तुलनात्मक दृष्टिकोन जो आहे तो मानण्यात आलेला आहे. उदाहरणे, केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया खंड 5 मध्ये जो आहे तो वसाहतवादांचे जे दृष्टिकोन हेतू जो दिलेला आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर प्राच्यवादी वाल्यांनी काय उदाहरण दिले, विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी, फेडरिक मॅक्स मुलर. आणि राष्ट्रवाद विष्णू सासी चिपळूणकर असेल, महादेव गोविंद रानडे असेल. राष्ट्रवाद म्हणजे भारतीय लोक, यामध्ये भारतीयांचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे. हे प्राच्यवादी म्हणजे साधारणतः आपण पाहतो की फेडरिक म्हणजे बाहेरच्या राष्ट्रात मधले आहे आणि हे सगळे जे आहे ते ब्रिटिश गव्हर्नमेंट. तर अशा पद्धतीची तुलना साधारणतः आपल्याला पाहायला मिळते इथे. आता महाराष्ट्रातले साधारणतः भारतीय इतिहासकार कसे होते किंवा त्यांनी इतिहास लेखनामध्ये काय काय, मग विका राजवाडे काय म्हणतात, इतिहास लेखन तर आमचा इतिहास आम्हीच लिहिणार, हा जो आहे तर साधारणतः भारतीय इतिहासकारांचं म्हणणं होतं किंवा जे विचारवंत होते. तर काय, इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी नव्हे तर भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, असा विका राजवाडे हे जे इतिहासकार होऊन गेलेले आहेत भारतातले महाराष्ट्रीयन, तर यांनी साधारणतः आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही विका राजवाड्यांचं साधारणतः तुम्ही जेव्हा इतिहास विषय ग्रॅज्युएशनला गेलात आणि तुम्हाला जर अभ्यासायला मिळालं त्यावेळेस तुम्हाला विका राजवाड्यांची भरपूर अशी पुस्तकं तुम्हाला जे आहे ते अभ्यासायला मिळतील. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 22. अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहास लिहिला जावा हा असा त्यांचा आग्रह आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असेल, 1857 स्वातंत्र्य समर असेल, राष्ट्रवाद इतिहास लेखनाचा उपयोग स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी झालेला आहे. मग त्यानंतर महात्मा फुले असेल, विका राजवाडे असतील, विविध जे आहे ते एक प्रकारचा आपला इतिहास आपल्या लोकांनी लिहावा असा जो आहे तो. त्यानंतर मग 1857चा उठाव असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असेल, सुभाषचंद्र बोस यांचा असेल, या सगळ्या जे भारतीयातील जे स्वातंत्र्य लढ्यात जे स्वातंत्र्य सेनानी होते
तर त्यांचा इतिहास जो आहे तो एक प्रकारे. आणि पुढे स्वातंत्र्योत्तर काळ, इतिहासाचे नवे आयाम, राजघराण्यातून सामान्य घराण्याकडे काय काय आहे. तर तुम्हाला इथे मार्क्सवाद, वंचितांचा आणि स्त्रीवादी. आता मागच्या वेळेस कोणीतरी मला ते विजयने की कोणीतरी प्रश्न विचारलेला होता, आज आहे का इथे? हा, तर सर वृत्तांत, एकच मिनिट. हा, एक प्रश्न विचारलं होतं तुमच्यापैकीच मागे एक तास झाला, आणि सर हे काय आहे किंवा याचा तुलनात्मक साधारणतः कशा पद्धतीने केला जातो. एक कुठे गेलं मी आता, त्या द्वंद्ववाद आणि काय विचारलं होतं, कोणाला आहे आठवतंय का? कोणीतरी विचारलं येस होतं सर. मागच्या वेळेस. हा, तूच विचारलं होतं का विजय? नाही सर, मी नव्हता विचारला. कोणी विचारलं होतं मागच्या वेळेस? हा जो प्रश्न आहे याच्याशी संदर्भात. एकच मिनिट, कुठेतरी गेलं ते, मी शोधून ठेवलं होतं आज तुम्हाला. द्वंद्ववाद आणि वर्गवाद याविषयी साधारणतः एकाने प्रश्न विचारले होते. परत तुम्हाला जर आठवण आली तर मला विचारू शकता किंवा काय. तर त्याबाबत जे आहे ते आपण माहिती घेऊया. मग काय आहे वृत्तांतवाद म्हणजे काय आणि द्वंद्ववाद म्हणजे काय, ते याविषयीचं थोडक्यात जे विवेचन जे आहे ते आपण करू शकू. द्वंद्ववाद साधारणतः ही विचारसरणी आहे की ज्यामध्ये कोणतीही गोष्ट सतत बदलत आणि विकसित होत असते असे मानले जाते. मग समाजातील किंवा निसर्गातील बदल हे परस्पर विरोधी शक्तींच्या संघर्षातून घडतात. मग प्रत्येक गोष्टीच्या विरोधी गट असतात का? विरोधातून संघर्ष निर्माण होतो का? संघर्षामुळे नवीन बदल, नवीन विकास घडत असतो का? आणि ही द्वंद्ववादाची संकल्पना जी आहे तर कार्ल मार्क्स याची आहे. आपण मागच्या पाठामध्ये साधारणतः घेतले असे किंवा काय. तर सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये साधारणतः वापरले जाते. भांडवलदार वर्ग, कामगार वर्ग असेल. वर्गवाद म्हणजे काय? वर्गवाद हा कार्ल मार्क्सने सांगितलेला आहे की विविध आर्थिक वर्गातील हितसंबंधाची संघर्ष, साधारणतः वर्ग संघर्षाचा, भांडवलदार, कामगार, तर या संदर्भाचा साधारणतः तुम्हाला वर्गवाद आणि द्वंद्ववाद आणि वर्गवाद हे साधारणतः आलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत किंवा प्रश्न पण साधारणतः तुम्हाला स्वाध्यायामध्ये आलेला होता. वंचितांच्या तळागाळातील समूहांचा आवाज, वंचित. स्त्रीवादी, अदृश्य अर्ध्या जगाचा शोध. तर अशा पद्धतीचं जे आहे ते स्वातंत्र्य काळात इतिहासाचे नवे आयाम. आता मार्क्सवादी इतिहास, अर्थव्यवस्थेचा विचार, एवढा पॉइंट घेऊ आणि आपण थोडस प्रश्न उत्तर घेऊया. तर उत्पादनाची साधने, सामाजिक स्थित्यंतरे, मानवी संबंध, सर्वसामान्य लोकांवर होणारा परिणाम काय आहे. तर दामोदर धर्माधर कोसंबी, कॉम्रेड अमृत डांगे असेल, रामशरण शर्मा असेल, शरद पाटील असेल, तर जाती व्यवस्थेमध्ये होत गेलेल्या बदलांचा अभ्यास, ते हे मार्क्सवादी इतिहास लेखककार होते. तर अशा पद्धतीने जे आहेत तर परंपरा काय आहे भारतीय इतिहासातली, तर याविषयीची माहिती आज आपण पाहत होतो. आणि मग यामध्ये आपण सुरुवातीपासून थोडस इथूनच स्वातंत्र्य काळात इतिहासातील घराणे असेल, राष्ट्रवादीमध्ये इतिहास लेखन काय की आमचा इतिहास आम्हीच लिहिला पाहिजे, विका राजवाडे म्हणतात. त्यानंतर जे आहे ती वैचारिक प्रणाली, जे तुलनात्मक गोष्ट आहे की विल्यम जोन्स असेल, विष्णू शास्त्री चिपळूणकर असेल, महादेव रानडे असेल, यांचा हेतू काय होता, त्यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा होता, तर याविषयीची जी आहेत. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर पुरातत्व आणि पूर्वग्रह म्हणजे उत्खनन केल्यानंतर काय काय कशा कशाचा शोध लागलेला आहे. तर सर्वप्रथम जो आला तर अलेक्झांडर कनिंग हॅम, हे तुम्ही लिहिताय ना प्रसंग, बखर मराठा इतिहासाचा आरसा एक प्रकारचा, हे झालेलं नव्हतं, मधला एक टॉपिक राहिलेला असेल. शूरवीरांचे गुणगान आणि ऐतिहासिक घडामोडींचे मराठी भाषेतील वर्णन, चरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, कैफियत, राजनीतीपर, भाऊसाहेबांची बखर, सभासद बखर, मग राजारामांचं असेल, शिवाजी महाराजांचं असेल, संभाजी महाराजांचं असेल, तर या बखरीमधून जे आहे तर आपल्याला त्यांचा इतिहास समजतो. मुस्लिम राजवटीतील इतिहास लेखन कशा पद्धतीचं, बर्नी,
त्यानंतर बरणी म्हणजे आपली ही बरणी नव्हे, काचेची बरणी नव्हे किंवा प्लास्टिकची बरणी. हा जो आहे तो मुस्लिम इतिहास लेखकार होता जियाउद्दीन चा. तुझुकी बाबरी असेल किंवा बाबर असेल, अबुल फजल असेल, अकबरनामा त्याचा प्रसिद्ध आहे. त्यानंतर थोडस का रिकॅप का होईना मागे. मध्ययुगीन वाटचाल कथेतून मग रामायण महाभारत या पारंपरिक कथा ज्या होत्या, ऐतिहासिक दस्तऐवज, ताम्रपट की काय दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना. तर अशा पद्धतीचे जे आहेत प्राचीन स्मृती कशा पद्धतीच्या होत्या, मौखिक परंपरा आहे, हडप्पा लिपी आहे, कोरीव लेख आहे, ती याची माहिती साधारणतः आपण जी आहे ती आज बघितली आहे. काही प्रश्न आहेत तुमच्यापैकी? कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. हॅलो अक्षता, विजय, येस सर. काही प्रश्न आहे? आणि सर सर मी एक विचारू का? हा म्हणजे सर आपल्या स्टडी मधलं नाही तो, म्हणजे सर आता मी जर होमवर्क केला ना तो ग्रुप मध्ये शेअरच होत नाही माझा. सेंड होत नाही का बरं? हा फोटो सर. जो आहे तो आपण जसा आपल्या मित्रमैत्रिणींना साधारणतः व्हॉट्सअपवर आपण काय करत असतो, शेअर होत नसेल तर यामध्ये जे आहेत ऍडमिननी जे आहेत तुम्हाला फक्त मेसेज करता येत नसतील तर त्यांचे जे मेसेज आलेले ते तुम्हाला फक्त रिडिंग करायची, तुम्हाला त्यामध्ये रिप्लाय करायचं नसेल तर अशी एक सेटिंग असू शकते. मॅमला वगैरे तुम्ही जे आहे ते संगीता मॅमला तुम्ही नंतर सांगू शकता की सगळेच जण होमवर्क पाठवतात का. पण सगळेच जण पाठवतात का फक्त तुझा होत नाही? सर बाकीच्यांचं दिसतं मला पण माझंच होत नाही. तुझाच होत नाही. एकदा मॅमशी बोलून घे किंवा काय तर शक्यतो मोबाईल मध्ये सेटिंग वगैरे जर असेल किंवा तुझ्या मित्रांना तू विचारू शकतो की काय जे आहे ते आहे सेटिंग. बरं, अजून बाकीच्यांना काय ओके प्रश्न? सर. अक्षता, सना, समजलंय? जेवढा पाठ झालेला आहे साधारणतः तर त्याचं पुस्तकातून साधारणतः तुम्हाला वाचन करा. मी याचे साधारणतः एक वर्कशीट तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल, ती सोडवायची आहे. समजलंय? हो सर. हो. काही प्रश्न आहे? नाही सर. सर्वांना समजलंय? जर हा, सर. वाचन केल्यानंतर तर तुम्हाला वाटलं काही प्रश्न आहे तो लिहून ठेवा आणि पुढच्या